रोहित पवारांनी मुंबई आणि दिल्ली दोन्ही ठिकाणी पत्रकार परिषदांमधून अजित पवारांच्या अपघाताविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले। या प्रश्नांसंदर्भात सुनील तटकरेंना विचारलं असता त्यांची भूमिका काय होती आपण तीही जाणून घेऊया। किंवा त्याचं काय माहिती असेल ती उद्या येऊ द्या, मग मला बोलता येईल। आज मला त्या विषयावर नाही मी हे बघा, मी माझ्या आयुष्यात कधी उत्तर टाळलं नाही। ऐका पण मला माझं उत्तर केव्हा द्यायचं त्याचा माझा अधिकार आहे। मी पण 40 वर्ष राजकारणामध्ये आहे। स्वर्गीय वसंतदादा, आदरणीय पवार साहेब, बॅरिस्टर अंतुल साहेब, विलासराव देशमुख या सर्वांच्या तालमीत घडलेला कार्यकर्ता आहे। मला माझं काय राजकीय भान आहे, त्याच्यामुळे उद्या आपण जी म्हणताय माझी काय कोणाची भेट झाली, त्याचे काय व्हिडिओ असतील, काय असतील इतर काय जरा बोलू द्या, मग मला त्यावरती बोलता येईल। त्यांनी माझं नाव घेतलं असं कुठे सांगा, म्हणजे मग मला उत्तर देता येईल। माझी नियोजित वेळ 5 वाजता होती। मी 5 वाजून 10 मिनिटांनी दादांच्याकडे होतो। माझी 6:45-7 वाजेपर्यंत भेट संपली। ती भेट 3 दिवस आधी ठरलेली होती, कारण 2 दिवस अगोदर दादा पुण्याच्या दौऱ्यावरती होते, मी रायगडच्या दौऱ्यावरती होतो। जो निर्णय झाला तो सहमतीने झाला, पक्षामध्ये एकमताने झाला। आता त्याच्याबद्दलचं भाष्य करण्याचा इतरांना अधिकार काय येऊ शकतो, कारण हा राजकीय निर्णय आहे। राजकीय निर्णय घेण्याचा राजकीय पक्षाचा अधिकार आहे आणि आमचा राजकीय पक्ष भारतीय निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दादाच्या नेतृत्वाखाली योग्य म्हणजे तो आहे मान्यता प्राप्त असा निर्णय दिलेला आहे। त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार आम्हालाच आहे। अजित पवारांच्या अपघात प्रकरणाची चौकशी सुरू असून तर्कवितर्क लावणं अयोग्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पाहूया। अपघाताची पूर्ण सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे, ही मागणी काही चुकीची नाही। पहिल्यांदा ही मागणी मी स्वतः केली होती। जी काही चौकशी चालली आहे ती पूर्ण न होता आपण जर तर्कवितर्क केले तर त्यातनं लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे कन्फ्युजन्स तयार होतात। या अपघाताचं सगळं सत्य बाहेर आलं पाहिजे। रोहित पवारांच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत केबिन क्रू म्हणून प्रवास करणाऱ्या आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिंकी मालीच्या कुटुंबियांनीही घातपाताची शंका उपस्थित केली। पिंकीच्या वडिलांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे। पाहूया। अपघात नाही, हे घातपात असू शकतो। रोहित दादा पवारने जे प्रेझेंटेशन दिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित पाहिल्यावरती कुठेतरी शंका निर्माण होते। तर आमचं पण असं मत आहे की रोहित दादा पवार या अमोल मिटकरीजी जे शंका उत्पन्न करतायत त्या नजरेने ते 100% बरोबर आहे। कारण का आम्ही देखील मुलगी गमावलेलो आहे, कारण तर आम्हालाही समजलं पाहिजे की काय मिस्टेक होता। आणि जे कंपनी होती VSR व्हेंचर यांचे लोक आम्हाला काही कळवले नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।